हे बघा, मी वारंवार व्हिडिओ बनवून सांगितलं की KYC करा, लाडक्या बहिणींनो KYC करा, परंतु तरीसुद्धा माझ्या व्हिडिओकडे दुर्लक्ष केलं आणि KYC शेवटी केली नाही. आणि आज त्या असंख्य लाखो माता भगिनींचे पैसे बंद पडलेले आहे. म्हणून वारंवार सांगतो, तुम्ही माझ्या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नका. मी सरकारचे योजना तर सांगतो, परंतु नवीन अपडेट व नवीन नियमसुद्धा सांगतो. ज्या महिलांनी चूक केली त्यांचे पैसे आज बंद झालेले आहे. म्हणून म्हणतो बाबांनो, तुम्ही या गोष्टीला हलक्यात घेत नका जाऊ. तर नवीन असाल तर एवढंच म्हणाले, सबस्क्राईब करून घ्या सरकारी योजनांसाठी. आणि ज्यांना पैसे भेटणं बंद झाले त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणेन, बँकेत जाऊन एक वेळा तुमचे फोन नंबर, आधार कार्ड चेक करा बरोबर झालं का. सर्व गोष्टी व्यवस्थित करून ठेवा. KYC वेबसाईट सध्या तरी बंद झालेली असेल. फोन नंबर, आधार कार्ड सर्व नीट करून ठेवा. कारण की चुकीच्या कागदपत्रांच्या ज्या महिला आहे या सरकारपर्यंत बातमी पोहोचली म्हणून ही अशा प्रकारची घटना घडली. KYC करायला लावा व या महिलांना वगळा. परंतु तुम्ही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित लावा. फोन नंबर, आधार कार्ड व्यवस्थित ठेवा. सर्व बँकेत जाऊन विचारा. व्यवस्थित लॉग इनमध्ये जाऊन तुमचे रजिस्ट्रेशन करा. सर्व चेक करा व्यवस्थित आहे का. नंतरच काही ना काहीतरी चांगलं होण्याची शक्यता आहे. याच्यावरती मी काही सांगू शकत नाही, कारण वरून अशी अपडेट आतापर्यंत काही आलेली नाही. ठीक आहे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जास्त काही बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणे मी तुम्हाला सांगेल काही अपडेट आल्यावर. परंतु त्यासाठी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन ऑन करून घ्या आताच. ठीक आहे. आणि काही अडचण असेल कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा.